हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी. या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 52. या आधीच्या आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुमचे सायन्सचे क्वेश्चन आन्सर सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत. तुमच्या स्टँडर्डचे वर्कबुकचे आन्सर सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये काय विचारले बघा. Factorize the following expressions and write them in the product form. खाली आपल्याला काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेत. त्यांना आपल्याला प्रोडक्ट फॉर्म मध्ये, प्रोडक्ट म्हणजे काय, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, तर आपल्याला मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये हे लिहायचे. तर फर्स्ट बघा काय विचारलंय आपल्याला. 201 a क्यूब b स्क्वेअर. मग यासाठी काय करायचं, जो नंबर दिलेला आहे, ठीक आहे, 201 हा नंबर दिलेला आहे, त्याला फॅक्टराइज करायचं. प्राइम फॅक्टर्स तुम्हाला माहिती आहेत कसे करायचे. तर हा नंबर कशाने डिव्हिजिबल येईल, 3 ने, कारण शेवटी 1 आहे. मग 2 ने डिव्हिजिबल होईल का, नाही. मग 2 + 1 किती होतात, 3. म्हणजे हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे. मग याला आपण 3 ने डिवाइड करूया. किती येणार, 3 × 6 = 18. किती उरले, 2. मग 21 आलं तर 3 × 7 = 21. म्हणजे 3 × 67 केल्यावर त्याचे फॅक्टर्स बनतात. मग हा जो नंबर आहे तो पण प्राइम आहे, 67. मग आपण त्याचे अजून फॅक्टर्स करू शकतो का, नाही. मग 201 ला काय लिहिणार, 3 × 67. त्यानंतर a क्यूब आहे, म्हणजे a ला कितीने मल्टिप्लाय केलंय, 3 टाइम्स a ला मल्टिप्लाय केलंय. मग a मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b किती टाइम्स येणार, b मल्टिप्लाय बाय b. तर हे आलंय आपलं आन्सर. अगदी इझी आहे, कळालंय. सेकंड बघा, सेकंड काय दिलेलं आहे आपल्याला. 91 xy t स्क्वेअर. ठीक आहे, 91 आहे, कोणाच्या टेबल मध्ये येतो माहिती ना आपल्याला, 13च्या. किती नंबरला येतो, 7 × 13. दोन्हीही नंबर काय आहेत, प्राइम. अजून फॅक्टराइज होईल का, नाही. मग पुढे काय आहे, x पॉवर 1 आहे म्हणून एकचदा लिहिणार, y ची पॉवर 1 आहे म्हणून एकचदा लिहिणार, आणि t ची पॉवर काय, 2, म्हणून t 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट बघा, थर्ड. 24 a स्क्वेअर b स्क्वेअर. ठीक आहे, 24 आहे, कशाने डिव्हिजिबल आहे, 2 ने. बघा 24 डिवाइड बाय 2. 2 × 1 = 2 × 1 = 2, 2 × 2 = किती येतं, 12. म्हणजे 2 × 12 आहे, पण 12 काय आहे, प्राइम नंबर आहे का, नाही. मग अजून त्याला कमी करणार, 2 × काय करणार, 2 × 6. 6 पण प्राइम आहे का, नाही. मग काय करणार, 2 × 3. मग काय येणार त्याचे फॅक्टर, 2 × 2 × 2 × 3. हे आले 24 चे फॅक्टर्स. कळाले तुम्हाला. मग त्याप्रमाणे आपण लिहिणार. ठीक आहे, कसं येणार, 2 × 2 × 2 × 3 × b. तर हे आलंय आपला आन्सर. आता फोर्थ बघा, लास्ट आहे. tr² s³. ठीक आहे, मग काय येणार याचा, t × r/s/s. तर हे आलं आपला आन्सर. हा होता प्रॅक्टिस सेट नंबर 52. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.